नमस्कार. फिटनेस आणि वेट लॉस इंडस्ट्रीमध्ये दर 1.5-2 वर्षांनी ट्रेंड बदलत राहतात. काही वर्षांपूर्वी किम कार्दाशियनचं कीटो डाएट फेमस होतं. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये भारती सिंगने इंटरमिटेंट फास्टिंग फेमस केलं. काही हिरोईन्सनी मिळून गेल्या 1-1.5-2 वर्षांमध्ये घी कॉफी फेमस केली. आणि गेल्या 6-7 महिन्यात चर्चा होत आहे विद्या बालन हिच्या अँटी इन्फ्लेमेटरी डाएटची. एका इंटरव्ह्यूमध्ये विद्या बालन असं म्हटली की तिला एक्सपर्ट्सनी सांगितलं होतं हे जे काही तिचं वजन आहे ते वजन नसून बॉडीमधलं इन्फ्लेमेशन आहे. तिने कुठलीच एक्सरसाइज नाही केली, फक्त हेल्दी फूड खाल्लं, अँटी इन्फ्लेमेटरी डाएट घेतला आणि त्याच्याने तिचं वजन एक्सरसाइज न करता कुठलेही जास्त एफर्ट्स न घेता कमी झालं. त्यानंतर इंडियन मीडियामध्ये या अँटी इन्फ्लेमेटरी डाएटची चर्चा होऊ लागली. काय आहे हे अँटी इन्फ्लेमेटरी डाएट? या डाएटमध्ये काय कुठले अन्नपदार्थ घेतले जातात, कुठले अन्नपदार्थ वर्ज्य केले जातात आणि खरंच एक्सरसाइज न करण्याची गरज आहे का डाएटमध्ये आणि खरंच एवढं पटकन वजन कमी होतं का? त्याबद्दलच असणार आहे आजचा व्हिडिओ. इन्फॉर्मेटिव्ह असणारा व्हिडिओ, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इंटरव्ह्यू मध्ये विद्या असं म्हणते की तिच्या एक्सपर्ट्सने तिला सांगितलं की हे जे काही तिचं वजन आहे ते फॅट नसून इन्फ्लमेशन आहे. पण इन्फ्लमेशन नक्की असतं काय हे आपण बघूया. इन्फ्लमेशनचा शब्दशः अर्थ आहे दाह. इन्फ्लमेशन हे एक बॉडीचं मेकॅनिझम आहे आणि हे एक नॅचरल मेकॅनिझम आहे. आपली जी इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकार शक्ती आहे, त्याचं हे एक मेकॅनिझम आहे. जेव्हा किंवा आपल्या बॉडीला एक्सटर्नल किंवा इंटरनल, बाहेरून किंवा आतून काही इजा होते. एक्सटर्नल म्हणजे काय? काही दुखलं, खुपलं, काहीतरी इंजरी झाली. आणि इंटरनल म्हणजे काय? बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन. त्यावेळेस आपली इम्युन सिस्टीम जी आहे त्यासोबत लढत असते. याच्यामध्ये क्रिएट होतं इन्फ्लमेशन. आता हे इन्फ्लमेशन बाह्य स्वरूपात कसं दिसतं? समजा काही इजा झालेली आहे आपल्याला, तर तिथे काय होतं? सूज येते, तिथलं टेम्परेचर गरम होते, ती जखम, किंवा रेडिश होतं, किंवा तिथे इचिंग होतं, रॅशेस वगैरे येतात. आणि इंटरनल इन्फ्लमेशन काय होतं? आतून दाह होतो. म्हणजेच काय? कधी वॉटर रिटेन्शन होतं, म्हणजेच पाणी जे आहे शरीरातलं ते साठवून ठेवलं जातं. कधी ब्लोटिंग होतं, उगीच पोट फुगणं, चेहरा सुजणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात इंटरनल इन्फ्लमेशन. कधी कधी चुकीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे, आपल्याला ज्या सूट होत नाहीत, जे आपण इनटॉलरंट आहोत, ज्याची आपल्याला ॲलर्जी आहे, अशा गोष्टी खाल्ल्यानेही हे इन्फ्लमेशन होतं. सो हे इन्फ्लमेशन जे आहे ते शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण कधी कधी चुकीच्या लाईफस्टाईलमुळे, चुकीच्या गोष्टी खाल्ल्यामुळे, आपल्याला सूट न होणाऱ्या गोष्टी खाल्ल्यामुळे, ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे, ज्या गोष्टी शरीरासाठी न्यूट्रिशियस नाहीयेत, अशा गोष्टी खाल्ल्यामुळेही शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं. कधी कधी लेडीजच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे इन्फ्लमेशन होतं. मग त्यामुळेच चेहऱ्यावरती सूज येणे, किंवा वॉटर रिटेन्शन होणे, किंवा अचानकच पोट फुगणे, ह्या गोष्टी होतात आणि त्यामुळे वेट वाढू शकतं. सो हे झालं इन्फ्लमेशन. आणि अँटी इन्फ्लमेटरी डाएट म्हणजे काय? असा डाएट जो ह्या इन्फ्लमेशनला बॉडीमधल्या कमी करतो. पुढे या इंटरव्ह्यूमध्ये विद्या बालन असं म्हणते की मी सतत डाएटिंग करायची, सतत डाएट करायची आणि वजन थोड्या दिवसासाठी कमी व्हायचं आणि पुन्हा ते वजन मी रिगेन करायची, पुन्हा ते माझं वजन परत यायचं. वेल, हे होतं का? याला योयो डाएटिंग म्हणतात. योयो डाएट म्हणजे काय? ज्यावेळेस वजन कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती खूप जास्त स्ट्रिक्ट डाएट करते, फक्त सॅलड्स खाणं म्हणा किंवा फक्त ज्युसेस पिणं म्हणा, हे वेट लॉससाठी ज्यावेळेस करते, त्यावेळेस वेट लॉस तर होतोच, पण तो सस्टेनेबल नसतो. खूप काळासाठी माणूस हे डाएट नाही करू शकत. आणि ज्यावेळेस हे डाएट बंद केलं जातं त्यावेळेस ते वेट रिगेन अगदी फास्ट होऊन जातं. जेवढ्या फास्ट तुम्ही वेट लूज केलेलं आहे त्याच्यापेक्षा फास्ट तुम्ही वेट रिगेन करता, पुन्हा ते वजन वाढतं. आणि पुन्हा वजन कमी करण्यासाठी तो व्यक्ती पुन्हा असंच काहीतरी स्ट्रिक्ट अघोरी डाएट फॉलो करतो आणि मग पुन्हा थोड्या दिवसासाठी ते डाएट फॉलो केल्यामुळे वजन अगदी पटकन कमी होतं आणि डाएट तो बंद केला की पुन्हा ते वेट रिगेन होतं. सो असं हे डाएट करणं, मग वेट लॉस, मग परत डाएट बंद करणं, परत वेट रिगेन, हे सायकल चालूच राहतं आणि याला म्हणतात योयो डाएटिंग. सो विद्याच्या केसमध्ये काय घडलं असेल किंवा इतरही ऍक्टर्सच्या बाबतीत जे असं योयो डाएट फॉलो करतात, सतत वेट लॉस, वेट गेन, डाएट, वेट लॉस, वेट गेन हे फॉलो केल्यामुळे, योयो डाएट फॉलो केल्यामुळे त्यांना सस्टेनेबल रिझल्ट दिसून येत नाहीत, म्हणजे खूप काळ टिकणारे रिझल्ट दिसून येत नाहीत. त्यामुळे कदाचित विद्याचं असं म्हणणं असेल की माझं वेट जे आहे ते कधी कमी होतच नव्हतं आणि ते परत रिगेन होत होतं. पुन्हा विद्या असं म्हणतात की मी जो हा नवीन डाएट स्टार्ट केला त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही कुठलीच एक्सरसाइज करू नका. वेल, ज्यावेळेस एखादी व्यक्ती वेट लॉस करण्याचा विचार करते त्यावेळेस डाएट आणि एक्सरसाइज दोन्ही करायला पाहिजे हे माहित असतं. आणि एक्सरसाइज मध्ये जास्त एफर्ट्स टाकले जातात कधी कधी. फॉर एक्झाम्पल, आता मला पटकन वेट लॉस करायचं आहे तर मी दिवसाला 2 तास एक्सरसाइज करेन, किंवा सकाळी 1-1.5 तास एक्सरसाइज करेन, संध्याकाळी 1-1.5 तास एक्सरसाइज करेन. मला हे अमुक टार्गेट आहे, एवढं वजन लूज करायचं आहे तर मी हे असं करणारच. सो हे असं
खूप जास्त प्रमाणात एक्सरसाइज केली जाते आणि खूप जास्त प्रमाणात बॉडीला स्ट्रेस दिला जातो. आता अशा काळामध्ये स्पेशली लेडीजच्या बाबतीत काय होतं की त्यांना स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे जो कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे तो शरीरामध्ये वाढतो. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला खूप मानसिक ताण असतो त्यावेळेस हा कॉर्टिसॉल हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये वाढतो आणि त्यामुळे आणखीन शरीरामध्ये इतरही बिघाड होतात. जसं सतत चिडचिड होणं, झोप न लागणं वेळेवरती किंवा जास्त भूक लागणं, सतत काही ना काही गोड खाण्याची किंवा फ्राईड फूड खाण्याची इच्छा होणं. सो असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात कॉर्टिसॉल लेवल्स खूप जास्त वाढल्यामुळे. कॉर्टिसॉल आपल्या शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असलं पाहिजे कॉर्टिसॉल हॉर्मोन, बट त्याचं जर प्रमाण वाढलं तर मग वेट गेन, झोप न लागणं आणि जे काही मी आता सांगितलेले ते सिम्पटम्स आहेत ते होतात आणि यामुळेच व्यक्तीचं वेट लूज होत नाही, वजन कमी होत नाही. त्यामुळे कदाचित विद्याच्या केसमध्ये असं त्यांना त्यांच्या एक्सपर्ट्सनी सांगितलं असेल की काही काळासाठी तुम्ही जे तुमचे एक्सरसाइजेस आहेत ते बंद ठेवा. यामुळे काय सर्व हॉर्मोन्स जे आहेत स्पेशली कॉर्टिसॉल हॉर्मोन जे आहे ते रेग्युलेटेड राहील. आता येऊयात ऍक्च्युअल अँटी इन्फ्लेमेटरी डाएटकडे. सर्वात आधी येतं शुगर अँड स्वीट्स. येस, पांढरी साखर जी आहे ती आपल्याला डाएटमधून काढून टाकायची आहे. खूप इन्फ्लमेशन क्रिएट करते बॉडीमध्ये आणि क्रेविंग पण खूप होतं आपल्याला इतर गोष्टींचं. देन कम्स डिझर्ट्स, जे काही स्वीट्स, मिठाई वगैरे आपल्याला मिळतात, इंडियन स्वीट्स म्हणा किंवा कुकीज, आईस्क्रीम्स, केक्स, हे सर्व अवॉइड करायचं आहे. देन रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैद्याचे पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहेत. मैद्याचे प्रोडक्ट्स म्हणले की सर्वात आधी येतात बेकरी प्रोडक्ट्स, जे काही व्हाईट ब्रेड आहे, पास्ता, पिझ्झा, जे मैद्यापासून बनलेले आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे आहेत. शुगरी ड्रिंक्स जसं कोलाज किंवा मिल्कशेक्स म्हणा, ज्यूसेस, हे अवॉइड करायचे आहेत. चिप्स, फरसाण या प्रकारचे जे प्रोसेस्ड फूड आहेत ज्याच्यामध्ये खूप सारं सॉल्ट असतं, खूप सारे प्रिझर्वेटिव्ह असतात, अशा गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. प्रोसेस्ड मीट, आता आपल्याकडे कमी आहे ही पद्धत प्रोसेस्ड मीट खाण्याची, सॉसेजेस वगैरे, पण तेही जर तुम्ही यूज करत असाल तर तेही अवॉइड करा. आता हे झालं काय अवॉइड करायचं. आता अँटी इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये काही ना काही इन्क्लूड तर करायचं असेल, काहीतरी खायचं असेल, ते काय ते बघूया. याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स्ड डाएट घ्यायचं आहे. अँटी इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये सगळ्यात जास्त प्रेफरन्स दिलं जातं ते फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सला. भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या म्हणा, शेंगभाज्या म्हणा, फळभाज्या, या सगळ्यांना इम्पॉर्टन्स दिलं जातं. या ज्या कलरफुल रंगीबेरंगी भाज्या असतात ना त्याच्यामध्ये पॉलिफेनॉल्स असतात आणि पॉलिफेनॉल्स आपल्या बॉडीमधलं इन्फ्लेमेशन कमी करायला हेल्प करतात. एक्सपर्ट्सचं तर असंही म्हणणं असतं की दिवसभरातून एका व्यक्तीने 400 ग्राम फळ आणि भाज्या हे खाल्लं पाहिजे, म्हणजे तेवढं फायबर आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. अँटी इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये पुढचे पदार्थ येतात ते होल ग्रेन्स, म्हणजेच काय भरड धान्य म्हणा किंवा जे रिफाईंड नाही असे. याच्यामध्ये येतात गहू, देन मिलेट्स म्हणजे वेगवेगळे जे आपले ज्वारी, बाजरी, नाचणी आहेत ते, किंवा ब्राऊन राईस, किंवा अगदीच ब्राऊन राईस नसेल तर हातसडीचा तांदूळ ज्याला म्हणतात, जो अगदी हँड पाउंडेड राईस वगैरे असतं ज्याच्यामध्ये थोडंफार फायबर असतं. सो ह्या अशा गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता. देन कम्स पल्सेस, लेग्युम्स, लेंटिल्स म्हणजेच कडधान्य. याच्यामध्ये मूग, मटकी, हरभरा, याच्या वेगवेगळ्या डाळी आहेत, या आपल्याला इन्क्लूड करायच्या आहेत. त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं, भरपूर न्यूट्रिएंट्स असतात, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स किंवा इतरही मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. सो हे सगळ्या गोष्टी आपल्याला डाएटमध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. प्लस यासोबतच अशा गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत ज्या डायजेशनमध्ये हेल्प करतील, ज्याला प्रोबायोटिक्स म्हणतात. आता प्रोबायोटिक्स किंवा डायजेशनमध्ये हेल्प करणारे आपल्याला आहेत दही किंवा ताक यासारख्या गोष्टी. याच्याने काय होतं, आपली गट हेल्थ म्हणजे आपलं डायजेशन जे आहे ते चांगलं राहतं, इम्प्रूव्ह राहतं आणि आपलं इन्फ्लमेशन जे आहे, शरीरातला दाह जो आहे तो हळूहळू कमी होतो. यानंतर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हवेत गुड फॅट्स. आता गुड फॅट्स कशातून मिळतात? सीड्स अँड नट्स म्हणजे तेल, बिया आणि सुकामेवा. वेगवेगळे जवस, तीळ, ज्याला ससमे सीड्स म्हणतात, फ्लॅक्स सीड्स म्हणतात, पंपकिन सीड्स किंवा आमंड्स, वॉलनट्स, हे सगळे जे नट्स आणि सीड्स आहेत ते खूप चांगला सोर्स आहेत गुड फॅट्सचा. तेही आपल्या डाएटमध्ये आपण इन्क्लूड करायला हवं. या डाएटचा जर आपण थोडासा विचार केला तर जे काही फूड आयटम्स वर्ज करायला सांगितले आहेत, स्वीट्स म्हणा, मैद्याचे पदार्थ म्हणा किंवा कोल्ड ड्रिंक्स म्हणा, हे सगळे पदार्थ ते खूप कॅलरी डेन्स आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये कॅलरीज खूप जास्त आहेत आणि त्याच्याने पोट भरत नाही. आणि त्या उलट जे अन्नपदार्थ आपण अँटी इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये इन्क्लूड करणार आहोत, जसं होल ग्रेन्स आहेत, डाळी आहेत, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आहेत, याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत, न्यूट्रिएंट्स जास्त आहेत आणि पोट हे जास्त वेळ भरलेलं राहतं. सो हा डाएट फॉलो करणारी व्यक्ती जो आहे तो आपोआपच कमी कॅलरीज कन्झ्युम करणार आहे.
त्यामुळे वजन कमी होतं. मग वेट लॉस साठी हे अँटी इन्फ्लेमेटरी डाएट आपण फॉलो करू शकतो का? येस, ऑफकोर्स फॉलो करू शकतो आपण. यामध्ये चुकीचं काहीच नाहीये आणि हे जे अँटी इन्फ्लेमेटरी डाएट आहे ते अगदी सस्टेनेबल आहे. तुम्ही खूप काळापर्यंत हे डाएट करू शकता. सो हा होता आजचा व्हिडिओ विद्या बालनच्या अँटी इन्फ्लेमेटरी डाएट बद्दल माहिती देणारा. वेल, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझ्याकडनं सांगायचं काही राहून गेलंय का तेही मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी बघते खूप जण व्हिडिओ बघत आहेत बट चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. मोर दॅन 90%, 90% जास्त लोक सबस्क्राईब करत नाही. सो डोंट डू दिस. प्लीज सबस्क्राईब द चॅनल आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.